राम राम पुणेकर, तर कसे आहे तुम्ही? तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तुम्हाला एक गोष्ट मी सांगते आणि त्याच्यावर जाऊ नका, कारण की मी नंतर वॉइस देते, कारण की असंच मी हे केलेलं होतं. तर चला तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. आज मी ना आमच्या स्पीडोचं घर बनवणार होते. म्हणजे मी ना फिश टँक आणलं होतं, छोटंसं फिश टँक होतं, पण त्याचं प्लेन होतं, त्यामुळे म्हटलं तर असं आपण डेकोरेशन करावा. त्यासाठी मी ना ते रंगीबेरंगी खडे भेटतात ना, ते आणले होते आणि 10 रुपयाचं फेमिक्विक आणलं होतं, कारण की फेमिकॉल भेटला नव्हता मला म्हणून. आणि अशा प्रकारे एवढं छोटंसंच आहे आणि तो छोटंसंच आहे, त्यामुळे त्याला तेवढं सफिशियंट आहे एकासाठी. म्हणून मग मी काय केलं, पहिल्यांदा ना फेमिक्विक आहे ना दगडाला म्हणजे नाही का त्या दगडांना लावून आहे ना लावत होते. एक एक लावायचा माझा विचार, आणि हात पण माझे काय त्याच्यामध्ये बसत नव्हता, एवढा छोटा होता तो. आणि लावायला गेल्यानंतर म्हटलं दादा एक एक कधी लावायचं, म्हणून मी डायरेक्ट ना खाली त्याच्यावरती ना फेमिक्विक टाकला. पण माझी एक इथं चुकी झाली का, मी फेमिक्विक नव्हतं आणायला लागत, कारण की मला ते नाही का ग्लू भेटतो आपला गन सोबत भेटतो ॲमेझॉनला, तो मागवावा लागत होता. कारण की फेमिक्विक आहे ना पुढे जाऊन तुम्हाला कळेल त्याचं काय झालं. पण आहे ना तो एवढं खास पण नव्हतं, म्हणजे फेमिक्विकने एवढं काय काम होत नाही, आणि पाण्यातलं काम तर त्याला ते गोलच लागतं. तर मग मी अशा प्रकारे एक 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 दगडाने मी त्याला चिटकवत होते, रंगीबेरंगी, म्हणजे असं नाही का वेगवेगळ्या, कारण भरपूर असे कलर होते त्याच्यामध्ये, म्हणून आहे ना एक एक कलर आहे नाही का वेगवेगळ्या तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करणार होते. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या स्पीडोला ना खूप सारं प्रेम द्या, कारण की स्पीडो आमचा आहे ना लय गमतीदार आहे. तुम्ही पुढं बघणारच व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय वाटतं अजून? मग मला एक अजून म्हणजे मी चाललं अजून एक आम्हाला घ्यायचं ते, पण ते काय अजून आम्हाला भेटलेलं नाही. भेटलं तर मी नक्कीच घेणार आहे. कुणाकडे असलं तरी मला सांगा, मला पाळायला खूप आवडतात, म्हणजे नाही का प्राणी. तर मग मी त्याच्यासाठी आपलं काम चाललेलं होतं आणि इकडं बडबड पण चाललेली होती, आणि स्पीडोसाठी मी गाणं गाणं म्हणून हे बघा अशा प्रकारे चिटकलं होतं, कारण की चिटकल्यानंतर मला खूप आनंद झालेला होता. आणि तरी पण अजून असं एवढं ना असं बघा अशा प्रकारे मग मी त्याच्यावर म्हणलं हाईट करावा, कारण की हाईटवरती जाऊन बसल तो, तर मग त्याला जरा बरं वाटेल. आणि आता मी जे व्हॉइस देते ना तो सगळं कान देऊन ऐकतोय माझं नाव काय घेत आहे म्हणून. त्याला आता ना हळूहळू, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा छोटा आणला होता ना तेव्हा त्याला काहीच कळत नव्हतं, पण आता जसं जसं तो मोठा होत चालला तसं तसं त्याचं नाव पण त्याला कळत चाललंय. आपण त्याचं जर नाव घेतलं ना तो असं पटकन मुंडकं वर काढतो, म्हणजे नाही का मान वर काढतो ना, आता सगळं ऐकतोय तो सगळं. आणि ना आमच्या स्पीडोला ना अंधार खूप आवडतं, जिथं ते अंधार असेल ना तिथं जाऊन तो बसणार, म्हणजे बसणारच असं आहे. तर त्याच्यानंतर मग मी त्याच्यावरती पण आहे ना थोडासा ग्लू टाकलेला होता, आणि ग्लू टाकल्यानंतर आहे ना परत त्याच्यावरती खडे टाकले. म्हटले ते छोटेसं थोड्याच जागे झालेले होते, म्हणून एक एक लेअर म्हटलं पुढं लावून द्यावा. पण हात मग काय होतं, ते छोटा होता ना हात त्याच्यात बसत नव्हता. तर मी खूप ट्राय केलं व्यवस्थित करायचं, पण ते झालं पण व्यवस्थित होतं. पण प्रॉब्लेम काय झाला, मी पाणी ज्यावेळेस टाकलं ना ते पूर्ण पण खराब होऊन गेलं, काय माहिती का. आणि तुम्ही मग मला वाटते जेव्हा मी गावाला जाईन ना त्याच्यासाठी स्पेशल एक छोटासा दगड आणेल, 2-3 दगड स्टेप वाईज वाले, म्हणजे नाही का छोटा मोठा मोठा, जेणेकरून तो चढून त्याच्यावरती बसू शकतो ज्यावेळेस त्याला लागन तसं. त्यामुळे आणि एवढं त्याला बास आहे म्हणून मी हा आणलेला. आणि जर तो मोठा झाला तर त्याला त्याची गरज पण लागणार नाही, तो असंच खाली खेळू शकतो. पण आता खाली सोडलं ना, मी त्याला खाली सोडते, 2-3 तास खाली सोडते, कारण की त्याला पण असं पाण्यातनं जरा बाहेर काढून बाहेर राहावं असं मला वाटतं त्याने. पण त्याला ते पाण्यातून बाहेर राहणे पण आवडतं, त्याला जास्त पाणी अजिबात आवडत नाही. थोड्या पाण्यात जर मी थोडं पाणी जरी ठेवलं ना, तो एका कडेला जाऊन मस्त असं आहे ना हे करत राहतो, वर बघत राहतो काय कधी मला पाण्याच्या बाहेर काढतील. आणि एकच नंबर असं माझी पिल्ली येते, मला खूप म्हणजे खूप आवडते. आणि मग मी त्याच्यानंतर ती पुढली लेअर पण झालेली होती, आणि कलर म्हणजे नाही का सेम खूप आले होते, जास्त करून येल्लो कलरच जास्त दिसतात ते. पण ते दगड पण छान आहेत, म्हणजे नाही का आपलं फिश टँकमध्ये टाकल्यासाठी. तर त्याच्यानंतर मी सगळे ना असं लावून वगैरे घेतलेलं. आणि हा ब्लॉग आहे ना मी 2-3 दिवसापूर्वी म्हणजे व्हिडिओ काढलेले, पण मला एडिट करायला भेटला नव्हता टाईम. तर अशा प्रकारे मी सगळं लावून घेतलेलं होतं. आणि बघा एक एक इथे पाणी टाकलं ना तर इथं तो बसेल, आणि त्याला जर चढायचं असेल तर तो त्याच्यावर जाऊन बसेल, म्हणून मी एवढं कष्ट केले. पण ते नंतर माझं पाण्यातच गेले नाही बघा, असं काचेतून बाहेरून पण तो असा दिसतोय. आणि मी त्याला पूर्ण 1 दिवस सुकत ठेवलेलं होतं, सुकल्यानंतर तो छान पण झालेलं.
मग जसं मी त्याला सोडलं आणि पाणी टाकलं हे सगळं निघून गेलं. मग त्यानंतर म्हटलं ग्लू त्याच्या तोंडात वगैरे जायचा ना, मग मी काय केलं सगळं ना त्याच्या खड्यांचा ग्लू वगैरे काढून टाकला. आणि बाहेरून पण मी पुष्टा लावलेला, कारण की आमच्या याला अंधार लागतो ना, म्हणजे अंधार त्याला खूप आवडतं त्यामुळे. आणि हे बघा अशा प्रकारे फिश टँक झालेलं होतं. पाणी पण मी त्याच्यात टाकलेलं होतं आणि थोडासा ग्लू निघाला होता. आणि हे त्याच्यावरचं झाकण होतं. झाकण तसं लावायची गरज नव्हती. जर आपण फिश ठेवणार असेल तरच आपण झाकण लावू शकतो, पण अदरवाईज झाकण लावायची पण गरज नसते. तर हे कसे ना आत बाहेर जाणारे घर, म्हणजे घरात टाईप असा त्याचा शेप होता. आणि छोटासा अशा छोट्या घरामध्ये आपण जर मोठी जागा जर हे करायची नसेल तर छोट्याशा ह्याच्यामध्ये साफ करायला पण आपण दिवसा साफ करू शकतो. अशा प्रकारे हे फिश टँक आहे. छोटंसं तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की मला सांगा, भेटतं ते कुठं पण. तुम्हाला जर पाहिजेच असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की तुम्हाला ते घेऊन देईन. तर अशा प्रकारे बघा आता आमचा स्पीडो आणि त्या बाउलमधून उचलून याच्यात टाकलं ना, तो बघतोय कलर वगैरे. आणि तिकडनं मी थोडंसं काचलं हे करत होते, पण तो बघा काही वेळाने तो तिथं पाण्यामध्ये राहणारच नाही. तो ना पाण्यामध्ये बिलकुलच राहत नाही, लगेच तो दगडांवरती जाणार, कारण की त्याला पाणी ना जास्त आवडतच नाही. माहित नाही का, कारण की त्याला ना बाहेर आहे ना हिंडायला खूप आवडतं आणि सगळं माझं ऐकतोय तो. आता सगळं लांब त्याला खाली सोडलंय ना, तो पूर्णपणे माझं ऐकतोय आणि बघतोय. टीव्ही पण बघतोय, कशी त्याला टीव्ही दिसते ना, टीव्ही पण बघतो. आमचा स्पीड एकच नंबर टीव्ही बघतो, असं मान डुलून बिलून मस्तपैकी. का छप्पर काढलं ना त्याला उजेड होतं ना, तर तो इकडं तिकडं बघतो. आणि अंधाराच्या दिशेनं तो जास्त म्हणजे त्याला अट्रॅक्शन नाही, कारण की उजेड त्याला आवडत नाही. ऍक्च्युली ते पाण्यात राहतात, पण तो त्याला खालची पण सवय लागते. जर अंधार असेल ना, तो तिथं कवर म्हणजे तुम्ही त्याला 8 तास तरी त्या जागेवर ठेवला ना, तरी तो त्या जागेवर राहीन. असा आहे तो. त्याला अंधार म्हणजे अंधारच लागतो. बिलकुल बिचारायला उजेड चालत नाही. माहित नाही का त्याची सूर्यदेवाची काय हे मारामारी माहित नाही, कारण की तो छोटा होता आणि त्याला आम्ही ना थोडंसं सूर्यप्रकाश द्यायचा 1-1.5 तास. त्यामुळे मला वाटतं त्याचा तो प्रॉब्लेम झालेला. असं नाही बघा, दगडांवर जाऊन बसणार, पाण्यात तो बिलकुलच राहणार नाहीये. त्याच्यानंतर मग अशा प्रकारे मी हे फिश टँक बनवलेलं होतं, पण ते माझं फेल गेलं. त्यानंतर त्याला मी खाली खेळायला सोडलं ना, त्याला फक्त अंधार पाहिजे असं. उजाडा का तो अजिबात जाणार नाही. मी तिकडं अंधार केलेला होता, म्हणजे मी छत्री वाळत घातलेली, तिकडं बघत होता. त्याच्यानंतर त्याला वाटलं तिकडं नको, तिकडे जरा उजेड दिसतोय ना, तर छत्रीच्या ते हे एवढं हे नाहीये. मग त्याने काय केलं, फिरला तो उलटा. मग बघतोय तो नक्की अंधार कुठे, आणि तो त्याच्यानंतर तो फिरला. आणि फिरल्यानंतर ना तो ना माझ्याकडे, कारण की माझ्या पायांची सावली पडत होती जास्त कडक ना, मग तो पायांकडून माझ्या मागं पळत होता. आणि त्याला आवाज दिल्यानंतर ऐकत बघा फिरला असतो आता शेवटी. आणि त्याच्यानंतर त्याला ना फक्त ना हे करायचं, मागं मागं जर आपण सरलो ना, तो अजून फास्ट चालतो ना, एवढं फास्ट चालतोय ना, हात आपण जर घ्यायला गेलं ना त्याला, तो हातात पण येत नाही, असं एवढा फास्ट चालतंय. आणि मग बघा इथं माझ्या म्हणजे माझी सावली होती ना, म्हणून तो इकडे इकडे येत होता. पण मी मागं मागं सरत होते, तरी पण तो चालतच होता जोपर्यंत त्याला सावली भेटली नाही. आणि मी असा पाय ठेवलेला बघा, नेमका तो सावलीमध्येच जाऊन बसणार आहे, कारण की त्याला अंधार म्हणजे अंधार खूप आवडतं. त्याच्यानंतर मी बाजूला सरकले, जरा लांब गेले ना, मग तो टीव्ही पाहत होता बघा. वरती पिक्चर चाललाय जो ना, आणि याची मान बघा केवढी मोठी निघाली वरती. त्याचा असं त्याच्या हातात घ्यावर एवढीशी मान काढतो, आणि आता बघा अशी एवढी मोठी मान निघाली. टीव्ही पण बघतो तो एकच नंबर. असं तुमच्याकडे आहे का नाही असं काही आवडतं तुमच्या, मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही काय नाव ठेवलं. तुम्ही मांजर पाळलं असेल, मांजर पोपट असेल तर पोपट नक्की कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.